यंग इंडियन्स अशा तऱ्हेची एक संस्था आहे, हे असीम तुला कधी आणि कसं कळलं? 2020 साली डिसेंबरमध्ये माझा मित्र आहे आता इथे मिहिर वैद्य. तर ॲक्च्युली मी सुरुवात करणार होतो लायन्स क्लबची नवीन. पूर्ण ग्रुप बनवलेला होता, सगळं होतं. आणि मिहिर एक दिवस मला भेटला आणि मला त्याने यंग इंडियन्सबद्दल माहिती दिली. मी वेळ घेतला, कारण लॉयन्सचं काम करण्याची पद्धत वेगळी आहे, वायाची पद्धत वेगळी आहे. मला काय करायचे, सो मला माझ्या एज ग्रुपच्या लोकांबरोबर, माझ्याशी वेवलेंथ मॅच होणाऱ्या लोकांबरोबर मला काम करायचे. आय वॉन्ट टू वर्क समवेअर इन नेशन बिल्डिंग. मला कुठेतरी अशा ह्याच्यावर काम करायचं की जे ग्रासरूट लेवलला काम होईल आणि त्यातनं आपण काहीतरी ॲक्च्युली कॉज क्रिएट करू. अजून एक मुद्दा म्हणजे एखाद्या अशा स्ट्रक्चर्ड ऑर्गनायझेशनमध्ये जायचं ज्यामध्ये आता जे मेंबर्स आहेत ते वेल सेट आहेत, पण तरीसुद्धा पॅशन म्हणून हे सगळं काम करतात, पैसा म्हणून हे काम करत नाही आहेत, बिझनेस नेटवर्किंग म्हणून काम करत नाही आहेत. म्हणून मी या संस्थेशी जोडला गेलो. बरोबर. आणि मग यंग इंडिया पार्लमेंट ही कल्पना कशी कळली तुला? मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये NMT आमची नॅशनल मॅनेजमेंट टीम असते यंग इंडियन्सची, तर त्याच्यामध्ये मला नॅशनल कोचर थालीर हे आमच्या शाळांची रिलेटेड व्हर्टिकल आहे. काय म्हणालंस ते नाव? थालीर म्हणजे ग्रोईंग स्प्राउट. ग्रोईंग स्प्राउट. आणि कोणत्या भाषेतलं शब्द? तमिळ भाषेतला शब्द आहे. याची संकल्पना 2012 साली आलेली आहे यंग इंडियन्समध्ये. थालीर या व्हर्टिकलसाठी मला नॅशनल कोचर केलं. बर. आणि माझा चेअर आहे दर्शन मुथा म्हणून, तो आहे बँगलोरचा. बर. तर आमचं एकदा डिस्कशन झालं डिसेंबरच्या गव्हर्निंग काउन्सिल मिटिंगच्या वेळेला, आणि आम्ही म्हणलं की थालीर या व्हर्टिकल खाली बेसिकली शाळा, थालीर हे शाळेसाठी काम करतं, शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी काम करतं. म्हणजे ते किंडरगार्टनपासून ते 12वी पर्यंत या पूर्ण विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम आम्ही करतो. बर. या थालीर खाली आणि वेगवेगळ्या व्हर्टिकल्स खाली आहे. हे तर उपक्रम होत राहतील. आज भारतामध्ये या विद्यार्थ्यांना पुढे आणायला कशाची गरज आहे? आपण खूप सहज नावं ठेवतो सगळ्यांना. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मॉडेल युनायटेड नेशन्स म्हणून एक कॉन्सेप्ट आहे, MUN म्हणून. त्या कॉन्सेप्ट सगळ्या सिटीजमध्ये राबवल्या जातात आणि विद्यार्थी, शालेय विद्यार्थी त्यामध्ये पार्टिसिपेट करतात, राईट फ्रॉम 3rd to 10th. हो. मॉडेल युनायटेड नेशन्स हे युनायटेड नेशन्सच्या कॉन्सेप्टवर चालतं. आपण इंडियन पार्लमेंटरी कॉन्सेप्टवर, इंडियन डेमोक्रेसी कॉन्सेप्टवरती जर असा एखादा इव्हेंट आणला तर तो जास्त प्रोडक्टिव्ह होईल, जास्त एफिशियंट होईल, असं आम्हाला वाटलं. अगदी प्रामाणिकपणे याच्या मागे जे ब्रेन चाइल्ड आहे ते माझ्या चेअर किंवा दर्शन मुथा त्याचा आहे. तो एज्युकेटर आहे, तो एज्युकेशनिस्ट आहे, आणि त्यांनी ही पूर्ण संकल्पना रचली आणि मला म्हणाला की असीम चलो हम लोग ये करते. तर मी आय फाउंड इट इंटरेस्टिंग. मी म्हटलं चला करून पाहू. आहे चॅलेंजेस आहेत, पहिलं वर्ष आहे, पण यातनं काहीतरी आपण ॲक्च्युली वी आर गोइंग टू क्रिएट समथिंग देन टू मूव्ह फॉरवर्ड. पण तुम्ही ह्याच्यातून काय क्रिएट करू मागताय? लिडरशिप क्रिएट करू पाहते. अच्छा. लहान वयामध्ये मुलांनी दे शुड लर्न टू रेज देअर व्हॉइस. त्यांना काय वाटतं हे दुसऱ्याकडे बोट दाखवण्यापेक्षा मी काय करू शकतो. बरं. भारतामध्ये पॉलिसी मेकिंग काय आहे याच्याबद्दल त्यांना माहिती झाली पाहिजे. बरं. पॉलिटिक्स म्हणजे तुम्ही सर्वसाधारण कोणालाही विचारला, आय डोंट वॉन्ट टू पॉलिटिसाइज एनिथिंग किंवा काही नाही, पॉलिटिक्स म्हणल्यावर तुमच्या डोळ्यासमोर पहिले काय येतं? व्हॉट इज पॉलिटिक्स? 90% विद्यार्थ्यांनी, शालेय विद्यार्थ्यांनी ही कमेंट केली की पॉलिटिक्स म्हणजे करप्शन. वी वर सरप्राईज. हसले ते डेफिनेटली. आणि तेव्हा एक गोष्ट खूप क्लिअर होती की दिस इज निगेटिव्हिटी. आपण आपल्या देशामध्ये आपल्याच डेमोक्रेटिक सिस्टीममध्ये राहून आपण आपल्याच डेमोक्रेटिक सिस्टीमला नाव ठेवते, आणि दिस इज व्हेरी सिरियस. बरोबर. आणि आपण आपलं नावं ठेवण्याचं स्वातंत्र्य आहे हे विसरतो तेव्हा. ते बरोबर आहे, नावं ठेवू शकतो पण करत काहीच नाही. मग उपयोग काय? बरोबर. तर नवीन पिढीने आता वेलसेट आहे, ज्या एज ग्रुपमध्ये आहे, इथून पुढे मोल्ड होणं अशक्य आहे अशातला भाग नाही. परंतु लहान वयामध्ये जर का आपण त्यांच्यावर इम्बाईब केली एखादी गोष्ट की दिस इज राईट, दिस इज रॉंग, आणि जे योग्य आहे त्याबद्दल बोला, तर ते पुढे चालून दे आर गोइंग टू बी दी लीडर्स. बरोबर. हे एक थॉट प्रोसेस आहे. लोकशाही, संसद आणि संसदीय प्रक्रिया ही मुलांपर्यंत पोहोचवायची. आता ह्याचे स्टेप्स तुम्ही काय काय बघितलेत आणि ते कसे अंमलात आणलेत?
याचं कॉन्सेप्च्युअलायझेशन झालं जानेवारीमध्ये, जानेवारी 2024ला. फेब्रुवारीमध्ये आम्ही पहिल्यांदा एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट फ्लोट केला होता शाळांना, शाळांसाठी भारतभरामध्ये. आणि आम्हाला खूप स्ट्रगल करावं लागलं, कारण कॉन्सेप्ट नवीन आहे, ठीक आहे, पण कोण यंग इंडियन्स. तर वी आर ब्लेस्ड की आम्हाला कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजचं बॅकिंग आहे. त्या बॅकिंगमुळे आम्ही शाळांपर्यंत जाऊ शकलो. आमच्या भारतभरामध्ये 69 चॅप्टर्स आहेत. आम्ही प्रत्येक चॅप्टरचे मेंबर्सनी खूप एफर्ट्स घेतले, शाळांपर्यंत गेले, कॉन्सेप्ट एक्सप्लेन केली आणि त्यांना तुम्ही रजिस्टर करा याच्यासाठी पहिले मोटिवेट केलं. ह्या प्रोसेसमध्ये आम्हाला 550 शाळा रजिस्टर झाल्या अक्रॉस इंडिया. तुम्ही भारतभरातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यात बघा, तुम्हाला शाळा रजिस्टर झालेल्या दिसतील. म्हणजे नॉर्थ ईस्टमध्ये पण आहेत, सिलिगुरीसारख्या गावात पण आहेत, केरळमध्ये पण आहे, जम्मूमध्ये पण आहे. तर या सगळीकडनं शाळा रजिस्टर झाल्या. म्हणजे शाळांना तुम्ही माहिती दिलीत आणि शाळा 550 या नंबरने रजिस्टर झाल्या. पुढे शाळांना रजिस्ट्रेशन करायला लावल्यावरती त्यांना होतं की तुम्ही नॉमिनेट करा विद्यार्थ्यांना. आणि कसे नॉमिनेट करणार शाळा? शाळांना त्यांचे विद्यार्थी माहिती असतात. ओरेटरी स्किल्सवाले कोण आहेत, सिविक्स किंवा या नॉलेजवाले कोण आहेत, अभ्यास करून डिबेट करणारे कोण आहेत, हे शाळांना माहिती असतं. तर शाळांनी प्रत्येक शाळांनी ऑन अन ॲव्हरेज काही विद्यार्थी नॉमिनेट केले. नॉमिनेट शाळांनी केल्यावरती त्या विद्यार्थ्यांनी पार्टिसिपेट करावं की नाही हा त्यांचा राईट आहे. बरोबर. तर आम्ही त्यांच्यासाठी EOI फ्लोट केला विद्यार्थ्यांसाठी. काय अपलोड? एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट त्या विद्यार्थ्यांसाठी. आणि त्या फॉर्ममध्ये त्यांनी 200 शब्दांचा एसे, डेमोक्रेसीपेक्षा रोबस्ट डेमोक्रेटिक सिस्टीम आणि पार्लमेंटरी अफेअर्स याच्यावरती त्यांनी 2 मिनिटाचा व्हिडिओ किंवा 200 शब्द लिहायचे. 3,500 प्लस विद्यार्थ्यांनी लिहिलं. 3,500 विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या प्रतिक्रिया तुमच्याकडे आल्या. आणि मग त्या आम्ही त्यातनं प्लगरियन सॉफ्टवेअर थ्रू आम्ही पूर्ण मुलांना, विद्यार्थ्यांना सिलेक्ट केलं. या 3,500 विद्यार्थ्यांपैकी 1,050 विद्यार्थी आम्ही सिलेक्ट केले. म्हणजे ही पहिली पात्रता फेरी झाली. पात्रता फेरी झाली. ही पूर्ण फ्री होती, त्याच्यामध्ये काहीच नव्हतं. विद्यार्थ्यांनी समोर यावं एवढं फक्त इंटेन्शन होतं. मग आता ही 1000 मुलं जवळजवळ आली. या 1000 विद्यार्थ्यांना आम्ही 100 ते 200च्या ग्रुप्समध्ये 8 ग्रुप्समध्ये डिवाइड केलं. देशात, पूर्ण देशात. ही 1000 विद्यार्थी भारतभरातली होती. तर या 8 सिटीजमध्ये कुठे कुठे राऊंड होणार आहे आणि तिकडे 2 दिवसाचं मॉडेल पार्लमेंट भरवणार आहे. पण त्याची तयारी ऑनलाईन सुरू झाली मग. आणि प्रत्येक इव्हेंटच्या 8 दिवस अगोदर आम्ही सेंट्रल अजेंडा, आता पार्लमेंट ऑपरेट करतं काही स्पेसिफिक पद्धतीने. जिथे सेंट्रल अजेंडाचे टॉपिक्स असतात किंवा कमिटीज फॉर्म होतात आणि त्या कमिटीजना पॉलिसी मेकिंग कमिटीज म्हणतात युजली. त्या कमिटीजमध्ये कमिटीचे प्रत्येकाचे आपापले विषय असतात. प्रत्येक मेंबर हा आपापल्या कॉन्स्टिट्युएन्सीमधनं आलेला असतो निवडून, किंवा प्रत्येक मेंबर हा कुठल्या तरी पार्टीचा मेंबर असतो. तर प्रत्येक मेंबर किंवा जे सिलेक्टिव्ह कॅबिनेट मेंबर्स आहेत ते कमिटीचा पार्ट असतात. ही सगळं जे होतं त्या सगळ्याचा अनुभव विद्यार्थ्यांना द्यायचा होता. आम्ही सेंट्रल अजेंडाचा टॉपिक काय आहे त्या राऊंडचा, प्रत्येक राऊंडचा सेंट्रल अजेंडा टॉपिक वेगळा होता. मग प्रत्येक विद्यार्थ्याला आम्ही कॉन्स्टिट्युएन्सी असाइन केली, प्रत्येक विद्यार्थ्याला पार्टी नंबर असाइन केला आणि कमिटी नंबर असाइन केला. ते सगळं आम्ही 8 दिवस आधी डिक्लेअर केलं ऑनलाईन. पण पार्टी नंबर म्हणजे काय? आमच्या 4 किंवा 5 पार्ट्या, युजली 5 पार्टीज होत्या प्रत्येक राऊंडला. नावं त्यांनी ठरवली पार्टीची. तर पुढे मग या 8 दिवसामध्ये मग त्यांनी अभ्यास करावा, त्यांना प्रिपरेटरी मटेरियल दिलं होतं, अभ्यास केला. आणि राऊंड जेव्हा सुरुवात झाली तर पहिल्या दिवशी सुरुवातच त्यांनी होती की पार्टी नंबरप्रमाणे बसा, आपल्या पार्टीचं नाव, आपल्या पार्टीचे मॅनिफेस्टो आणि आपल्या पार्टीचा सिम्बल तयार करा. काय नावं दिली पार्ट्यांना? सध्याच्या जे रुलिंग पार्टीज आहेत ना त्याला सोडून सगळी नावं आली, एवढं मी नक्की सांगेन. आणि रादर आत्ताच्या रुलिंग पार्टीची नावं घ्यायची नाही हा नियम होता ऑब्व्हियसली, आणि त्याला जोडून पण घ्यायची नाही. पार्टी सिम्बल, लोकांचं सिम्बल, मुलांच्या विद्यार्थ्यांचं सिम्बल आणि लोगोमध्ये एक फरक आहे, हे त्यांना नाही कळत. लोगो हा ब्रँड असतो, सिम्बल हा मोटो असतो. तुमच्या पार्टीचा सिम्बल काय, दॅट रेप्लिकेट्स व्हॉट युअर पार्टी इज विलिंग टू डू, व्हॉट इज इज विजन, व्हॉट इज इज मिशन. ते सिम्बल तयार करा, लोगो रेप्लिकेट करू नका. फॉर एक्झाम्पल तुम्ही धनुष्य बाण हा खूप साधा एक हे आहे, तर तो सिम्बल आहे. इट कॅनॉट बी अ लोगो ऑफ एनी कंपनी. बरोबर. जनरल पब्लिकला कळेल असं सिम्बल पाहिजे. माझी सायकल आहे, माझं माचीस आहे, म्हणजे मॅच बॉक्स आहे, हे सिम्बल आहे. तर तुम्ही सिम्बल तयार करा, तुमचा मॅनिफेस्टो तयार करा.
ही पहिली ॲक्टिव्हिटी होती. बर. मग इलेक्ट युअर पार्टी लीडर, इथे त्यांचे लिडरशिप स्किल्स सुरू झाल्या. कारण एकेका पार्टीमध्ये 5-5 मुलांना लीडर व्हायची इच्छा असते. बरोबर. मग लीडर कोण होणार? सो हाऊ विल यू कन्व्हिन्स अदर मेंबर्स ऑफ दी पार्टी? ही सगळे विद्यार्थी 9वी 10वी 11वी 12वीचे होते बरं का. बर. आणि त्यांनी मग लीडर सिलेक्ट केला आणि मग त्यांना सांगितलं आम्ही की आता नॉमिनेट करा कोणीही एक व्यक्ती तुमच्या पार्टीमधला फॉर द इलेक्शन ऑफ डेप्युटी स्पीकर. बर. मग त्यांनी 5 पार्टीज असतील तर 5 डेप्युटी स्पीकर नॉमिनेट केले. या 5 डेप्युटी स्पीकरचं मग आम्ही त्यांना पिच करायला सांगितलं की व्हाय यू शुड बी इलेक्टेड ॲज अ डेप्युटी स्पीकर, हे पूर्ण संसदेला सांगा. आणि मग आम्ही झोहोच्या प्लॅटफॉर्मवरती आम्ही पोल टाकला फॉर इलेक्शन ऑफ दी स्पीकर. त्यातनं आम्ही 2 स्पीकर्स इलेक्ट केले, संसदेने केले, आम्ही नाही केले, संसदेने केले. मग त्यांनी आमचा चार्ज घेतला. आधी आम्ही स्पीकर आणि डेप्युटी स्पीकर म्हणून काम करत होतो. मग ते 2 विद्यार्थी त्यांनी हाऊस पूर्ण पुढलं 1.5 दिवस सांभाळलं, पार्लमेंट सारखं. बरं. हां, अंडर आवर गायडन्स आम्ही गाईड करायला होतो, पण उत्कृष्ट सांभाळलं. बरं. मग काय झालं काय पुढे, म्हणजे प्रत्यक्ष काय झालं ते? मग ओपनिंग स्टेटमेंट्स असतात, ॲक्च्युअल पार्लमेंटमध्ये 3 मिनिटाचे असतात, आपल्याकडे 90 सेकंदाचे होते. ते सेंट्रल एजेंडा टॉपिकवर होते. दॅट वॉज फॉलोड बाय, त्यांना आम्ही सांगितलं आता गव्हर्नमेंट फॉर्म करा. बरं. हां, मग त्या 5 पार्टींमध्ये मग त्यांनी अलायन्स करावं. मग ऑपोजिशनमध्ये कोण, रुलिंगमध्ये कोण, भरपूर. म्हणजे एक पार्टी आली ऑपोजिशनमध्ये गेली, मग नंतर त्यांना वाटलं नाही मी तिथे नाही जावं, यांनी मला चांगलं हे केलं, मग आय वॉन्ट टू गो विथ हे. तुम्ही एखाद्या गव्हर्नमेंटला, एखाद्या रुलिंग गव्हर्नमेंटला का जॉईन करायचं, तर तुमची त्यांच्याबरोबरचे तुमचा मॅनिफेस्टो मॅच होतो हे समजावायला लागलं. युअर मोटो शुड बी कॉमन. बरोबर. मग बरोबर गव्हर्नमेंट फॉर्म झाली. हम्म. मग रुलिंग पार्टी फॉर्म झालं, ऑपोजिशन फॉर्म झाले, त्याप्रमाणे ते बसले. देन स्टार्टेड विथ दी ओपनिंग स्टेटमेंट्स. आणि ओपनिंग स्टेटमेंट सेंट्रल अजेंडा टॉपिक्सवर होते. सेंट्रल अजेंडा टॉपिक्स काय काय होते रे? टॉपिक्समध्ये एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर सेफ्टी अँड लॉ अँड ऑर्डर, NEP नॅशनल एज्युकेशन पॉलिसी इम्प्लिमेंट झाली आहे, त्याच्यावरती व्हॉट इज अ करंट सिनारिओ, किंवा डिफेन्सवरती बजेट किती पाहिजे, डिफेन्सवरती सध्या काय इम्प्रूव्हमेंटची गरज आहे. दीज वर द काइंड ऑफ टॉपिक्स विच आर गिवन, विच आर ऑफ द नॅशनल इम्पॉर्टन्स ऑब्वियसली. ओके. पॅरलली मग कमिटीवरती आम्ही गायडन्स द्यायला सुरुवात केली की तुमचे ही कमिटी नंबर आहे, या कमिटीला हा टॉपिक असाइन्ड आहे, ह्या टॉपिकवरती तुम्ही तुमचे प्रिपरेशन सुरू करायचे. बरं. ही सगळी जी कमिटीमध्ये जी मुलं होती ना, त्यांना पहिली गोष्ट ही समजायला लागली की कमिटी म्हणजे पार्टी नाही. एका कमिटीमध्ये वेगवेगळ्या पार्टीचे एकत्र येतात, परंतु पॉलिसी मेकिंग कमिटी आहे. नंबर 1. नंबर 2, कमिटीचे टॉपिक जे दिलेले आहेत ना, तर त्या टॉपिकवरती यू हॅव टू कम आउट विथ अ पॉलिसी. हां. तुम्हाला प्रॉब्लेम्स नाही सांगायचे, तुम्हाला त्या प्रॉब्लेमवर काय करायचंय ते सोल्युशन सांगायचे. म्हणून मग त्यांनी ती पॉलिसी कशी ड्राफ्ट करावी काय याच्यावरती त्यांना पाऊण तासाचे आम्ही एक्सप्लेनेशन केलं. आणि इट मूव्ड ऑन अगेन की मग तो डे कन्क्लूड झाला. त्याच्यात गंमत अशी होती की या सगळ्यांना आपापला कमिटी नंबर माहिती होता, कमिटीचा टॉपिक माहिती होता, पण ते एकमेकांना ओळखत नव्हते. आणि त्याच्यातनं मग तुम्ही तुमचे मुद्दे मांडणं, ते समोरच्याला मान्य करायला लावणं आणि ते पॉलिसीमध्ये इन्कॉर्पोरेट करणं वॉज अ चॅलेंज. ट्रस्ट मी, विद्यार्थी संध्याकाळी 6 पासून तर दुसऱ्या दिवशी सकाळी 9 पर्यंत कंटिन्युअसली ऑनलाईन कमिटी रिपोर्ट्सवरती पॉलिसीवर काम करत होते, इंटरॅक्शन्स करत होते. आणि वी वर द पार्ट ऑफ दॅट ग्रुप. रात्री आम्ही झोपलो असं 11 वाजता, सकाळी उठलो 6, 5:30-6ला. ग्रुपवरती 1000 मेसेज एका कमिटीच्या, दुसऱ्या दीज वर द थिंग्स. आणि प्रोडक्टिव्ह डिस्कशन्स. आणि सकाळी 9:30 वाजता जेव्हा हाऊस ओपन झालं तर दे वर रिक्वायर्ड टू सबमिट दी पॉलिसी. बरं, आम्ही दिलेला फॉर्मॅटमध्ये त्यांनी आम्हाला पॉलिसी सबमिट केला. आणि अगेन द डे स्टार्टेड विथ ओपनिंग स्टेटमेंट. हाऊस सुरू होतं तसं सुरू झालं. मग मजा सुरू झाली खरी दुसऱ्या दिवशी. ओपनिंग स्टेटमेंट वॉज फॉलोड बाय 0 आवर. तुम्हाला क्वेश्चन आन्सर आवर आणि 0 आवर हा खूप महत्त्वाचा घटक असतो पार्लमेंट सिस्टीममध्ये. तर 0 आवर हा पार्लमेंटमध्ये 12 वाजता सुरू होतो आणि 12 ते 1 0 आवर असतो. 0 आवरचं महत्त्व काय असतं की त्या वेळेमध्ये द टॉपिक्स ऑफ इमर्जन्सी अँड नॅशनल इम्पॉर्टन्स इज डिस्कस. बरं. तर आता मुलांना हे नाही माहिती की अचानक आम्ही काय बोलावं, म्हणून आम्ही ग्रुप्सवरती त्यांच्या ब्रेकिंग न्यूज टाकल्या. त्या दिवसाच्या 10 ब्रेकिंग न्यूज ग्रुपवर टाकून दिला की या ब्रेकिंग न्यूजवरती आता चर्चा करा. स्पॉन्टेनियसली मुलांनी इतकं सुंदर डिबेट सुरू केलं. आणि ही भांडणं किंवा हे डिबेट पण प्रोडक्टिव्ह डिबेटमध्ये वी वर इंटरव्हिनिंग. कारण नॉन प्रोडक्टिव्ह डिरेल व्हायला लागलं की आम्ही थांबवायचे.
डेकोरम ऑफ द पार्लमेंट शुड बी मेंटेन याच्यावरती विद्यार्थ्यांना कंटिन्युअसली आम्ही जाणीव करून द्यायचो. हो, म्हणजे मला असं वाटतं की असं प्रशिक्षण खरं सुद्धा व्हायला पाहिजे का काय? म्हणजे इतक्या लेवलपर्यंत गेलं की बँगलोरच्या राऊंडमध्ये मला आठवतं एक विद्यार्थी बाहेर गेला होता आणि आला पाण्याची बॉटल घेऊन आणि ज्यूसचा पॅक घेऊन आला आणि हळूच ज्यूस प्यायला लागला. आम्हाला दिसतंय कारण तो विकास विधामध्ये होता. सो इट वॉज अ राऊंड. दॅट मेंबर वॉज सस्पेंडेड फ्रॉम द पार्लमेंट. हो. हां. आणि ही वॉज नॉट अलाउड टू एंटर इन टू द हाऊस unless and until apologetic letter has been submitted in writing to the speaker. So this is a lesson given to them that parliament works in a discipline. There is a decorum that is to be maintained, and you are going to represent the country of India. You are going to represent your constituency. So maintain the decorum of your constituency. You are representing someone or you are not asking. वाह वाह. मुलांनी ह्या गोष्टीवर पण डिबेट केलं की करंट कोचिंग सेंटर सिस्टीम ही योग्य आहे की अयोग्य. मी या प्लॅटफॉर्मवर त्याच्यावर नाही चर्चा करणार, पण त्याच्यावरती वरती व्हिजिटर्स गॅलरीमध्ये आईवडील बसले होते, टीचर्स बसले होते आणि खाली कोचिंग सेंटर्सवरती हंगामा सुरू होता. अच्छा, ह्याला तुम्ही व्हिजिटर्स गॅलरीमध्ये तुम्ही आईवडिलांना बसवलं? आम्ही आईवडिलांना अलाउ केलं होतं फक्त एका राऊंडला. बरं. सगळीकडे नाही, कारण आम्हाला त्याचा पण वेगळा अनुभव आला थोडा. काय असतं की मुलांना त्यांची लिबर्टी मिळायला पाहिजे, मुलांना त्यांच्या मोकळी मिळायला पाहिजे, म्हणून दे वर नॉट अलाउड टू इन अदर राऊंड. त्यानंतर इट वॉज फॉलोड बाय दी कमिटी रिपोर्ट प्रेझेंटेशन. म्हणजे जी पॉलिसी त्यांनी आम्हाला सबमिट केली होती ती पॉलिसी त्या कमिटीने 5 ते 6 मुलांनी म्हणा किंवा 10 मुलांनी त्यांना जेवढे हवे त्यांनी प्रेझेंट करायची. बरं. आणि मग त्या ह्याच्यावरती डिबेट्स होतील इतर कमिटीजकडनं. अच्छा. हां, ॲक्च्युअल पार्लमेंट असं नाही चालत. पहिले कमिटी पॉलिसी सर्क्युलेट होतात आणि डिबेट्स मग हॅपन इन दी नेक्स्ट सेशन. पण इथे आम्हाला थोडा आम्ही तो फॉर्मॅट चेंज केला. मग त्याच्यावर डिबेट झाले आणि तिथे मग द पार्लमेंट वॉज कन्क्लुडेड. दिस वॉज अ कन्क्लुजन ऑफ सेकंड डे. पण या 2 दिवसामध्ये आपण जर बघितलं तर नॉयडाचा राऊंड होता किंवा राजकोटचा राऊंड होता, तिकडे नो कॉन्फिडन्स मोशन बिल पास झालं. हो. हां, रुलिंग पार्टी आणि ऑपोजिशननी द स्विच देअर साईड्स. देन रांचीच्या राऊंडला हंग पार्लमेंटचा अनुभव आला. एक पार्टी तयारच नव्हती कोणाला जॉईन करायला. मग 2 आणि 2 आणि बरं त्यांचे नंबर्स पण इक्वल. आम्ही मुद्दाम तसंच केलं होतं. सो गव्हर्नमेंट फॉर्मच होऊ शकत नव्हतं. सो हा अनुभव ह्याच्यातनं काय आहे ना की आपण म्हणजे शाळेत असताना सिविक्सचा सब्जेक्ट असतो, नागरिकशास्त्र 20 मार्काला असतो. आपण स्कोरिंग म्हणून अभ्यास करतो. आपण ॲक्च्युली पहिली स्टेप पॉलिटिक्समध्ये येण्याची ही पंचायत लेवलला सुरू होते. हे आपल्याला माहीत नसतं गव्हर्नमेंट चालतं कसं, आणि ह्या सगळ्या गोष्टीचा फायदा डेमोक्रेटिक सिस्टीम घेते. तू म्हणालस तसं हंग पार्लमेंट झाली, नो कॉन्फिडन्स आला, म्हणजे काही प्रमाणात मुलं प्रौढांसारखे पण वागले. पण मुलं हे सगळे विद्यार्थी खूप मॅच्युअरली परिपक्वतेने वागले, अशी काही उदाहरणं पण होती का? भरपूर. हां, भरपूर. म्हणजे प्रत्येक राऊंड 8 सिटीज कुठे कुठे राऊंड झाला ते मी सांगतो. हो. राजकोटला झाला, नंतर चेन्नईला झाला, बँगलोर, रांची, नॉयडा, नाशिक, परत हुबळी आणि विशाखापट्टणम. हो. ते प्रत्येक कॉर्नरमध्ये राऊंड झाले. प्रत्येक कॉर्नरमधले विद्यार्थी वेगळे आहेत. याच्यातनं आम्ही पण शिकलो की डू नॉट जज एनीवन. बरोबर. की आपल्या मनामध्ये एखाद्या रिजनबद्दलची, एखाद्या रिजनमधला येणाऱ्या विद्यार्थ्यांबद्दलची किंवा पालकांबद्दलची, स्कूल्सबद्दलची एक थॉट प्रोसेस असते. म्हणजे दिस इज मच बियॉन्ड ही इंग्लिश मीडियम आहे, मराठी मीडियम आहे, कॉन्व्हेंट, CBSE, ICSEच्या पलीकडे एक आपली थॉट प्रोसेस असते की तुम्ही रांची राऊंडला गेलेले विद्यार्थी पटकन खुलत नाहीत, पण एकदा अग्रेसिव्ह झाले ना की त्यांना कोणी थांबवू शकत नाही. बरं. बट दे आर व्हेरी प्रोडक्टिव्ह. नॉयडामधले विद्यार्थी तयारीने आलेले असतात. बँगलोरमधल्या विद्यार्थ्यांची थॉट प्रोसेस खूप वेगळी आहे, एक तर डिसिप्लिन्ड आहेत. विशाखापट्टणमधले विद्यार्थी दे आर रिस्ट्रिक्टेड टू दी सब्जेक्ट. त्यांच्याकडे पॉलिटिक्सच्या विषयावर फारसा अभ्यास नसतो. बरं. पण दे आर इंटरेस्टेड इन लर्निंग. वेस्टर्न रिजनच्या नाशिकमधल्या विद्यार्थ्यांची अनप्रोडक्टिव्ह बोलत नाहीत, टॉपिकला धरून असतात. सो प्रत्येक एरियामध्ये प्रत्येक विद्यार्थी वेगळा होता, प्रत्येक विद्यार्थ्याची क्वालिटी वेगळी होती. आणि आता हे सगळे विद्यार्थी जेव्हा आम्हाला दिल्लीला भेटतील ना तेव्हा वेगळी मजा येणार आहे. आता काय होणार आहे? आता ह्या 1050 विद्यार्थ्यांमधनं आम्ही 200 विद्यार्थी सिलेक्ट केलेले आहेत. आता एक फायनल नॅशनल राऊंड आहे, तो दिल्लीला आहे. आमचा प्रयत्न सुरू आहे ओल्ड पार्लमेंट हाऊसमध्ये व्हावा म्हणून, बघू.
पण त्या राऊंडला आता हे सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे विद्यार्थी, वेगवेगळ्या कॉन्स्टिट्युएन्सीचे विद्यार्थी एकत्र येतील आणि मग ते डिबेट जेव्हा करतील, आता हे दीज आर द बेस्ट ऑफ 1050, रादर दीज आर द बेस्ट ऑफ 3500. बरोबर. हे जेव्हा येतील आणि त्यांच्यात जे डिबेट होईल त्यातनं आम्हाला काही इनपुट्स मिळतील विच वी आर गोइंग टू टेक फॉरवर्ड टू दी मिनिस्ट्री ऑफ पार्लमेंटरी अफेअर्स ॲज अन इनपुट फ्रॉम यंग इंडिया. अच्छा, हा सगळा असा प्रोसेस आहे. कारण यंग इंडियन्स इज अ पार्ट ऑफ पॉलिसी मेकिंग. वी आर दी चेंज मेकर्स. बरोबर. वी वॉन्ट द चेंज मेकर्स टू कम अप. वी वॉन्ट देम टू कम अप विथ देअर आयडियाज, विथ दी सोल्युशन. मला सांग, तू मगाशी म्हणालस तसं ना, सगळे जे प्रौढ असतात त्यांचं ना तरुण पिढीबद्दलचं मत हे बऱ्यापैकी कलुषित असतं. म्हणजे जगामध्येच ना सिनियर पिढीने ज्युनियर पिढीबद्दल खूप छान छान बोललेलं कमीच दिसतं. तर तरुण पिढीबद्दलचं तुझं विनायसे तुमच्या सगळ्या ऑर्गनायझर्सचं की तुम्हाला असे सुखद धक्के काय बसले? मी माझ्या घरातनं सुरुवात करतो. हां. माझी मुलगी आली आहे इथे. शी वॉज अ पार्ट ऑफ यंग इंडियन्स पार्लमेंट नाशिक राऊंड. तर त्यांना सब्जेक्ट होता लॉ ऑर्डर अँड सेफ्टी. मला नव्हतं माहिती ती इतकं बिनधास्तपणे कुठल्या सब्जेक्टवर बोलेल. आहे ती बोलायला, शी इज व्हेरी गुड, शी हॅज गुड ओरेटरी स्किल सगळं. पण कॉमन प्लॅटफॉर्मवरती एखाद्या सब्जेक्टवर चर्चा करणं हे वेगळं असतं, त्याला एक करेज लागतं. तर शी ट्राय टू कनेक्ट दी RG कार केस, म्हणजे जी कोलकाता केस, विथ दी निर्भया केस विच हॅपन्ड इन 2012. आणि निर्भया केस जेव्हा झाली तर तेव्हा अँटी रेप ॲक्ट आलेला होता, दॅट वॉज इम्प्लिमेंटेड. आणि त्या अँटी रेप ॲक्ट एक डिकेड होऊन सुद्धा, इम्प्लिमेंट होऊन सुद्धा आज तो कसा इनइफेक्टिव्ह आहे, का इनइफेक्टिव्ह आहे आणि त्याच्यावर सोल्युशन्स काय आहेत, दिस इज वॉट शी प्रेझेंटेड दॅट इन 90 seconds. हा एक टॉपिक आहे. आता त्याच नाशिक राऊंडमध्ये कोचिंग सेंटरवरची डिस्कशन झाली. मुलांनी एका विद्यार्थ्यांनी उभं राहून सांगितलं, म्हणजे डिबेट करताना सांगितलं की कोचिंग सेंटर्स हे मी माझ्या आईवडिलांमुळे कंपल्सरी जातो. हा एक सोशल स्टिग्मा आहे माझ्या आईवडिलांना. आणि एक भीती आहे की एक तर माझा पोरगा कोचिंग सेंटरमध्ये जात नाही, माझ्या सगळ्या मित्रांच्या जातो, आणि दुसरा कोचिंग सेंटरमध्ये नाही गेला तर तो पास नाही होणार किंवा त्याला कमी मार्क मिळतील. पेरेंट्स वर सिटिंग इन दी व्हिजिटर्स गॅलरी आणि तो हे बोलत होता. ह्या गोष्टी आम्हाला हव्यात. आम्हाला विद्यार्थ्यांनी, आय वॉन्ट देम टू रेज द व्हॉइस. वी वॉन्ट देम टू बी व्होकल अबाउट व्हॉट दे थिंक. आई वडील म्हणतात म्हणून तू या लाईनला जा, नाही, तुला काय करायचं आहे. रांचीला आमचे वन ऑफ दी एक्स-MLA वॉज आवर गेस्ट ऑफ ऑनर. ते असेच आले होते, म्हणजे ओळखीतनं आले होते. MLA होते त्याच्या अगोदर ही इज अ हार्वर्ड पासआउट. काही गरज नव्हती त्याला भारतात येऊन पॉलिटिक्समध्ये यायची. फक्त एकच इच्छा की आय शुड गो अँड रेज माय व्हॉइस अँड बी वोकल. मला ही गोष्ट आवडली नाही आणि मी बोलणार. ह्या ग्राउंड्सवर तो पुढे आला. अशा लोकांची आम्हाला विद्यार्थ्यांचं इंटरॅक्शन करून द्यायचं होतं. ते ग्राउंडला आमचा मोठो तो पण होता की तुम्ही पार्लमेंटरियनकडनं शिका. पार्लमेंटरियनची मतं ऐकून घ्या. मी नाही म्हणत या 1050 विद्यार्थीपैकी एक सुद्धा उद्या चालून पार्लमेंटमध्ये आपल्याला दिसेल, पण तो 2 किंवा 1 जरी दिसला ना तर आम्ही जिंकलो. आणि महत्त्वाचं म्हणजे तो जरी तिकडं दिसला नाही तरी तो एक जबाबदार नागरिक म्हणून करेक्ट त्याचं काम अधिक डोळसपणे करू शकेल. व्यंकय्या नायडूजी चेन्नईच्या राऊंडला चीफ गेस्ट म्हणून आम्हाला लाभले होते. त्या राऊंडच्या आदल्या दिवशी आम्हाला मेसेज आला त्यांच्या ऑफिसमधनं की नायडू सरांना ही वॉन्ट्स टू इंटरॅक्ट विथ ॲटलीस्ट 10 स्टुडंट्स. ही वॉन्ट 10 स्टुडंट्स टू आस्क मी अ क्वेश्चन अबाउट द पार्लमेंटरी सिस्टम अँड डेमोक्रेटिक सिस्टम. ओके, नॉट अबाउट माय करियर, नॉट अबाउट ये मेरे को नाही ना, अबाउट द सिस्टम. तर आम्ही आदल्या दिवशी, तो मेसेज आला रात्री 8-8:30 वाजता आणि दुसऱ्या दिवशी 8:30ला इनॉग्रेशन होतं. आम्ही 8:30 वाजता ग्रुपवरती क्वेश्चनसाठी एक फॉर्म फ्लोट केला. 40 ते 50 विद्यार्थी समोर आले फॉर्म फिलअप करून, क्वेश्चन्स घेऊन. आम्ही ते क्युरेट केले, 10 विद्यार्थी आयडेंटिफाय केले. मुलांना मग याचा अनुभव कसा द्यायचा, त्यांना व्यंकय्या नायडूंशी बोलायला मिळणारे अनुभव कसा द्यायचा. तर चेन्नईचा राऊंड होता, गव्हर्नमेंट म्युझियममध्ये होता. त्याचं स्ट्रक्चर असं आहे की डायसमध्ये वेल आहे आणि गॅलरी आहे. ओके. तर डायसवरती पोडियम, व्यंकय्याजी नायडू होते, मधला वेल होता आणि पलीकडे आम्ही एक पोडियम उभा केला.
आणि त्या मुलाला त्या पोडियमवर उभं राहून तू 1 to 1 डॉक्टरांना प्रश्न विचार आणि ही आन्सर्ड इन 1 on 1. तेव्हा विद्यार्थ्यांची कमेंट आहे की तेव्हा त्यांच्या अंगावर काटा उभा राहिला की डॉक्टर व्यंकय्या नायडू मला डायरेक्टली प्रश्नाचं उत्तर देत आहेत आणि माझा प्रश्न त्यांनी कन्सिडर केला. दिस इज अन एक्सपिरियन्स अँड दिस मोटिवेट द चाइल्ड. तुम्ही किती जण काम करत होता? सर्वात महत्त्वाचं योगदान हे चॅप्टरचंच आहे. कॉन्सेप्च्युअलाइज करणं, लीड करणं. आता आय ॲक्टाचं लीडर इन अ वे, कारण वेन आय एम ॲक्टिंग ॲज अ नॅशनल कोचर फॉर थालीवीर अँड वेन आय एम लिडिंग अ यंग इंडियन्स पार्लमेंटसारखं मी आणि दर्शन आम्ही दोघं जेव्हा लीड करतो त्यावेळेला आम्ही ड्राईव्ह करतोय. पण ॲक्च्युली हे सगळं चालवणारे जे आहेत ना ते चॅप्टर्स आहेत, ते त्यांचे मेंबर्स आहेत. किती जण तुम्ही सगळे भारतभर काम करत होता? भारतभरामध्ये तुम्ही 8 चॅप्टर्समधनं मिनिमम प्रत्येक चॅप्टरमध्ये 15 मेंबर याच्यावर काम करत होते मिनिमम ग्राउंडवरती. ॲक्च्युली वर्किंग जी बॅकअँड टीम आहे, जी आम्ही सगळे मॅनेजमेंट आणि याचे ते 16 मेंबरची आमची टीम होती आणि आम्ही दोघं. म्हणजे 100 माणसं आरामात याच्यावरती काम करत होती विद्यार्थ्यांच्या साठी. त्याच्यामधून तुम्ही ऑर्गनायझर म्हणून आणि माणूस म्हणून काय काय शिकला? मी मगाशी जसं म्हणलं, नंबर 1 डू नॉट जज. कोणाला जज करू नका. राईट. नंबर 2 इज द बिगेस्ट लर्निंग आय हॅड इज पीपल. लोक काय आहेत, लोकांची मानसिकता काय आहे, तुम्ही त्यांच्याकडनं काय एक्सपेक्ट केलं पाहिजे किंवा केलं नाही पाहिजे. तुम्ही जेव्हा एखाद्या राऊंडला जाता तर तुम्ही एक राऊंड दुसऱ्या राऊंडची कम्पेअर करू नका. बरोबर. तुम्ही एक विद्यार्थी दुसऱ्या विद्यार्थ्याची कम्पेअर. मला प्रत्येक राऊंडला फिरून आल्यावरती प्रत्येक राऊंडचा तिथला जो ऑर्गनायझर होता तो विचारायचा. आता चेन्नईचा फॉर एक्झाम्पल चेन्नई चॅप्टरचा मला विचारायचा आसिफ भाई वो हाउ वॉज द राउंड इन राजकोट अँड हाउ वर द स्टुडंट्स इन राजकोट, वेदर माय चॅप्टर स्टुडंट्स आर बेटर दॅन देम. तसं नसतं. हे शिकलो. भारत प्रचंड डायव्हर्स आहे आणि प्रत्येक रिजनमध्ये वेगळी थॉट प्रोसेस आहे. प्रत्येक रिजनचे प्रॉब्लेम्स वेगळे आहेत आणि आम्हाला हे सगळे अनुभवायला मिळाले. आणि मग त्याच्यात तुम्हाला समान काय सापडलं भारत म्हणून? मी जसं मगाशी सांगितलं की निगेटिव्हिटी अबाउट दी इंडियन डेमोक्रेटिक सिस्टम. तुम्हाला आता एक्झाम्पल घेतो की परवाच मी आपल्यामधल्याच एकांची चर्चा करत होतो की ज्या काही नवीन योजना येतात किंवा ज्या काही गोष्टी येतात हे नाही पटत आहे. ठीक आहे, ते नसेल पटत तर आवाज कोणाकडे उठवायचा. नुसतं बोलून उपयोग नाही. मी मित्रांमध्ये आम्ही सगळ्यांमध्ये बोललो की नाही मला मान्य नाही, तिथंच संपला तो विषय. पुढे या. मग पुढे या म्हणजे कोणाकडे हे माहीतच नाही आहे. अशी काही म्हणजे विद्यार्थ्यांच्या पातळीवरती त्यांनी स्वतः काही करायला सुरुवात केली अशा काही खुणा तुम्हाला दिसत आहेत? खरं सांगू तर अजून नाही. हे पहिलंच वर्ष आहे. अजून आम्ही आयडेंटिफाय करतोय. याला इव्हेंट म्हणून बघितलं जातं, याला मुव्हमेंट म्हणून बघावं अशी आमची इच्छा आहे. अगदी खरं आहे. म्हणजे तुमचं पहिलं पार्लमेंट आत्ता जेव्हा होईल दिल्लीमध्ये, त्याच्यानंतर त्याची पॉलिसी सबमिट होईल, त्याच्यानंतर ही जी मुलं असतील त्यांना कसं डेव्हलप करावं असं काही तुमचा प्लॅन आहे का? हो, आता ह्या सगळ्याच्यावरती ना आम्ही SOPs तयार करतोय. आमची इच्छा आहे की असे मॉडेल पार्लमेंट स्कूल लेवलला भरवा. मे बी 50 विद्यार्थ्यांमध्ये भरवा, 200 मध्ये भरवा, जे काही तुमची इच्छा आहे त्याप्रमाणे. मग त्यातनं विद्यार्थी निवडा, सिटी लेवलला या पार्लमेंट भरवा आणि मग आपण रिजनल नॅशनलला जाऊ. म्हणजे ॲक्च्युअल ज्याला इंटरेस्ट आहे ही विल कम फॉरवर्ड. खूप मुलांना इंटरेस्ट आहे, पॉलिटिक्समध्ये इंटरेस्ट आहे, पण पॉलिटिक्स म्हणजे काय हे माहीत नाही आहे. बरं, मग ह्या मुलांना त्या बाजूने काही ग्रूमिंग करावं, त्यांच्या डेव्हलपमेंटला हात द्यावा, अशा काही योजना तुमच्या मनात आहेत का? सर, ग्रूमिंग हे वर्कशॉप थ्रू होतं असं मी मानतो. थिअरॉटिकली स्टडी करून नाही. तर त्यांना अनुभव देऊ ना आपण. हो, पण तुमचाही अनुभव काही देणारा. याचे फॉर्मॅट अजून ॲडव्हान्स होत राहतील. बरं. पार्लमेंट आपलं पार्लमेंट प्रोसिजर इज व्हेरी वास्ट. अच्छा. बिल पासिंग आहे, मिनिस्ट्री आहे, शॅडो मिनिस्ट्रीज आहेत. त्या व्यतिरिक्त लोकसभेमध्ये वेगळ्या गोष्टी घडतात, राज्यसभेत वेगळ्या गोष्टी घडतात. तर ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू कळल्या पाहिजे. हे तर फक्त आपण म्हणतो ना ट्रेलर आहे, येतो अभि हां, पण ही पुढची दिशा फारच इंटरेस्टिंग आहे की बिल कसं येतं, बिल कसं तयार होतं, बिल कसं पास होतं, त्याचा कायदा कसा बनतो, ह्या सगळ्या गोष्टी या मॉडेलमध्ये हळूहळू इन्कॉर्पोरेट होतील. ओके. आता इच्छा आहे व्हावी. आता कसं आहे, तुम्हाला म्हणजे सांगायचं झालं तर ही एक ऑर्गनायझेशन आहे.
यावर्षी मी आणि दर्शने लीड करतो, मे बी दुसऱ्या वर्षी कोणी दुसरं असेल. वी विल कम अप विथ सम न्यू आयडिया. हा प्रोग्राम रादर ही मुव्हमेंट म्हणू आपण, ही सस्टेनेबल असावी याच्यासाठी पहिले आमचे एफर्ट्स आहेत. देन क्युरेशनवर एफर्ट्स आहेत आणि ही आमची पहिली जबाबदारी आहे. मग आम्ही पुढे ती व्यवस्थित अंमलात आणू. याच्यावरच नायडू सरांचं जो स्टेटमेंट, डॉक्टर नायडू, व्यंकय्या नायडूजी, त्यांनी 2 प्रश्न विचारले विद्यार्थ्यांना. ते माझ्या डोक्यात पुढल्या सगळ्या राऊंडला राहिले. पहिला प्रश्न होता, व्हॉट इज अन ॲव्हरेज एज ऑफ अ पॉलिटिशियन? इट इज 56. बरं. What was an average age of a politician in 1971 when I entered politics? बरं. So it was 41. So is it a right sign of democracy? With a population of 65% plus youth, is this a right sign of democracy? You guys will say, म्हणजे त्यांनी विद्यार्थ्यांना म्हणलं, you guys will say that this country is run by retired people because they don't have any other work to do. This was his statement. बरं. In the Chennai round. So what is a robust democratic system? And number 2, what he asked is, why do you learn politics? Do you learn politics because you want to enter, you want to be a politician or a bureaucrat? No. You learn politics because you want to elect a right leader. तुम्हाला जर सिस्टमच माहीत नसेल तर तुम्ही लीडर कसे आणणार? पण तू आता एक CA आहेस, तुझी CA ची फर्म आहे, तुझं सगळं छान चाललंय जनरली, तरी मग तू का करतोस हे सगळं? लष्करच्या भाकऱ्या का बरं वाचतोस? मी फक्त थालीर किंवा यंग इंडियन्स पार्लमेंटसाठी नाही याच्यात आलेलो. प्रत्येकाच्या लाईफमध्ये दर इज अन अप्स अँड डाऊन. बरोबर. प्रत्येकजण जेव्हा त्याच्या डाऊन्समध्ये असतो तेव्हा त्याला काही गोष्टी शिकायला मिळतात. ज्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट जी मी शिकलो इज माणूस, मित्र किंवा व्यक्ती आपल्याबरोबर कोण असेल. आपल्या अवतीभोवती आपली माणसं तयार झाली पाहिजे आणि ही आपली माणसंच नंतर आपल्याबरोबर असतात. आणि जी आपली माणसं असतात ती आपल्या काळामध्ये, वाईट काळामध्ये आपल्याबरोबरच राहतात. तर ही आपली माणसं ही तुमच्या प्रोफेशनमध्ये होत नाहीत. प्रोफेशनमध्ये होतात, निवडक होतात, पण त्यासाठी तुम्ही बाहेर फिरा, तुम्ही लोकांना भेटा. भारतभरामध्ये आपली माणसं खूप आहेत आणि ही सगळी जी आपले लोक आहेत ना, हे सगळे आपले लोक आपल्या थॉट प्रोसेसची असतील तरच आपली होऊ शकतील. आणि याच्यासाठी आय एंटर्ड इंटू सोशल कॉज तर करायचं आहे, पण माणसं जोडायचे आणि आय वॉन्ट टू बी अ चेंज मेकर. तो घडवणारा, बदल घडवणं हे ग्राउंड लेवलला सुरुवात होते. आता फॉर एक्झाम्पल कुठलीही पॉलिसी जेव्हा येते किंवा कुठलाही ॲक्ट येतो त्याच्या अगोदर जनरल पब्लिककडनं त्याच्यावरती ओपिनियन्स घेतले जातात. हे किती लोकांना माहिती आहे आणि किती लोकांना रिस्पॉन्ड करतात. बरोबर. एक कुठलाही नवीन कायदा येतो तेव्हा लोकांनी त्याच्यामध्ये सहभाग द्यावा असं अपेक्षित असतं. आणि ही डेमोक्रेसी आहे. डेमोक्रेसीचा अर्थच तो आहे. ह्या विचारांनी ही यंग इंडियन्स ऑर्गनायझेशन मध्ये असे खूप लोक आहेत, हे सगळे या विचारांनी एकत्र आलेले आहेत. वी ऑल वॉन्ट टू बी दी चेंज मेकर्स. आम्ही सगळे ऑन्टरप्रेन्योर्स आहेत. आज हे जे 120-150 लोक ज्यांनी या पूर्ण मुवमेंटसाठी काम केलं यावर्षी, प्रत्येकजण आपापल्या प्रोफेशनमध्ये बिझी आहे, प्रत्येकजण आपापल्या बिझनेसमध्ये, इंडस्ट्रीमध्ये बिझी आहे, पण तरी त्यांनी याला वेळ दिला. दे वॉन्ट टू बी चेंज मेकर्स. मी त्याला मुद्दामच हा प्रश्न विचारला होता की अरे तुझ्या वैयक्तिक व्यवसायामध्ये तुझं खूप छान चाललेलं असताना तू हे काम का करायला घेतलंस? आणि त्यानेही त्याचं खूप छान उत्तर दिलं की प्रत्येक माणसाची एक विचारांची प्रक्रिया असते, ती प्रक्रिया अधिक विकसित व्हायला पाहिजे. आपण आज सकाळीच बोललो की प्रत्येकामध्ये मी असतो, तो मी व्हायला नको आणि मी तू व्हायला नको, तर त्याला आम्हीला नेलं पाहिजे आणि देशाच्या पातळीवरती आपण सर्वला सुद्धा नेलं पाहिजे. ह्या विचारांची प्रक्रिया प्रत्येक वेळेला व्यक्तीपासूनच सुरू होईल, पण त्याला आपली माणसं जशी मिळत जातील आणि आपल्या माणसांचा परीघ जसा जसा वाढत जाईल तसा तो माणूस सुद्धा मी कडून आम्हीकडे आणि आम्हीकडून आपणकडे पुढे 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 जात राहील.